तर आता मी महाराष्ट्राशी संबंधित 5 अपडेट्स सांगेन, ज्या कदाचित तुम्ही ऐकल्याही नसतील. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला त्याची लिंकही देईल. तर नंबर 1, आपल्या महाराष्ट्रासाठीचं रेल्वे बजेट पूर्वीपेक्षा 20 पटीने वाढलं आहे आणि आता ते 23,778 कोटी रुपयापर्यंत पोहोचलं आहे. इतकंच नाही तर मुंबईतल्या 34 रेल्वे स्थानकांची लांबी वाढवण्यात आली आहे, जेणेकरून तिथे 15 डब्यांच्या लोकलना थांबा देता येईल. ही माहिती लोकसभेत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी नुकतीच मुंबईतील NFDC कॉम्प्लेक्स येथील IICT अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीजला भेट दिली. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी IICTने एक चैतन्यशील केंद्र बनावे असे आवाहन जाजू यांनी केले. नंबर 3, 1851 मध्ये भारतीय भूवैज्ञानिक संस्थेची स्थापना झाली होती. नुकताच 16 मार्च रोजी तिचा 176वा स्थापना दिवस नागपूर येथील मध्यवर्ती प्रदेश कार्यालयात साजरा करण्यात आला. नंबर 4, मुंबईसह भारतातील 5 शहरांमध्ये भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सेवा सुरू केली आहे. त्यामुळे एंड टू एंड ट्रॅकिंग करत तुमचे पार्सल त्वरित दुसऱ्या दिवशी पोहोचवता येईल. नंबर 5, महाराष्ट्रातल्या अच्छाड-दहिसर महामार्गावर अतिरिक्त सुरक्षा उपाय लागू करण्यासाठी एक LOA जारी केले आहे. एकूणच रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी या पट्ट्यात रंबल स्ट्रिप्स, रोड स्टड्स, रस्त्यावरील खुणा यासारखे विविध उपाय राबवले जातील. ही सर्व माहिती भारत सरकारच्या अधिकृत न्यूज पोर्टल अर्थातच PIB पोर्टलवर उपलब्ध आहे. त्याची लिंक हवी असेल तर कॉमेंटमध्ये न्यूज लिहा आणि मी तुम्हाला त्यांची लिंक मेसेजमध्ये पाठवेल. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, PIB मुंबईला फॉलो करताय ना?